आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे ती पंढरपूरमधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंद नसल्याचा प्रकार लेखापरीक्षण अहवालात समोर आलेला आहे। 2021-22च्या अहवालात विविध 315 दागिन्यांचा समितीकडे उल्लेखच नसल्याची नोंद करण्यात आली आहे। चांदीचा पानपुडा, पिगदानी, चांदीची दांडी असलेला हात पंखा, कुंकवासाठीची लहान वाटी, सोन्याची नथ, मासोळी, मोठी परात, चांदीचा गरुड खांब, तसंच काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील दरवाजे यांना चांदीने मढवलेलं आहे। अशा जवळपास 315 वस्तू आहेत आणि याचीच नोंद नसल्याचा लेखा परीक्षण अहवालामध्ये सांगितलेलं आहे, नमूद करण्यात आलेलं आहे। अद्याप याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून। सचिन, लेखा परीक्षण अहवालामध्ये म्हटलेलं आहे की याची नोंदच नाहीये 315 दागिन्यांची, नेमकं काय घडलेलं आहे? दागिने गायब झाले आहेत की आणखीन काही आहे? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला किंवा देवाला भाविक आपल्या श्रद्धेने अनेक प्रकारचे दागिने दान करत असतात, भेट देत असतात। त्यामध्ये काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील जे लाकडी दरवाजे होते त्यांना चांदीच्या यानं मढवलेला आहे आणि असे दरवाजे असतील, गरुड खांबाला लावलेली चांदी असेल, अशा चांदीचा उल्लेख मंदिर समितीने आपल्याकडे नोंद केलेला नाही। तसेच विविध प्रकारचे जे काही चांदीचे दागिने आहेत अशा सगळ्यांची संख्या 315 पर्यंत जाते आणि ह्या सगळ्यांचा लेखापरीक्षण अहवाल झाल्यानंतर त्या गोष्टींची नोंद मंदिर समितीने केलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हा हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता, मात्र अद्यापर्यंत मंदिर समितीकडून याची कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती। आज याबाबत मंदिर समितीशी संपर्क साधला असता त्यांनी काही वेळात याबाबत प्रतिक्रिया देण्याचं सांगितलेलं आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।